नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज या हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. तर यासाठी मी इथं रात्री हरभरे 1 वाटीभर भिजत घालणार आहे. सुरुवातीला याला धुवून घ्यायचे आणि नंतर याच्यात 1 ग्लास पाणी टाकून ठेवायचे. हरभऱ्यापेक्षा दुप्पट पाणी टाकून ठेवायचे, कारण सकाळी एकदम छान असं टम्म फुगतात. तर मी सकाळी दाखवत आहे, एकदम छान असे हरभरे फुगलेले आहेत. त्या हरभऱ्याची भाजी एकदम टेस्टी लागते. आता ही हरभरे पाण्यासोबतच किंवा न पाणी टाकता याच्यामध्ये हरभरे टाकून घ्यायचे कुकरमध्ये आणि थोडंसं पाणी टाकायचे. चवीनुसार मीठ टाकायचे याच्यामध्ये. आता 1 बटाटा घेतलेला आहे मी, त्यावरचं साल काढून घ्यायचे. साल काढल्याबरोबर लगेच याचे धुवून घेणार आहे पाण्यामध्ये. नंतर धुवायची किंवा पाणी काढून टाकायची काही गरज नाही. तर या हरभऱ्यामध्ये मी फोडी बनवून टाकणार आहे. आता याच्या फोडी बनवायच्यात मध्यम आकाराच्या, जास्त मोठ्या पण नाही आणि लहान पण नाही. आता इथं बटाट्याच्या फोडी बनवून तयार झालेल्या आहेत. तर बघू शकता, एकदम अशा मध्यम आकाराच्या बनवल्यात, जास्त मोठ्या पण नाही आणि लहान पण नाही. आता ही फोडी या हरभऱ्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि 2 शिट्ट्या आता या हरभऱ्यामध्ये टाकून घ्यायच्यात हे फोडी आणि टोपण लावून घ्यायचे आणि मध्यम गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायचे. तोपर्यंत इकडे मी कांदा टोमॅटो कट करून घेणार आहे. तर इथे 1 मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तर याच्या उभ्या आकारामध्ये फोडी बनवून घ्यायच्यात. 1 मिरची घेतलेली आहे. मिरचीमुळे एकदम छान अशी चव लागते या भाजीला. आणि 1 टोमॅटो घेतलेला मोठा असल्यामुळे मी अर्धाच घेणार आहे. थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. लसूण पण घेतलेला आहे थोडासा. आता इथं 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी आता गॅस बंद केला आहे, थंड होण्यासाठी ठेवायचे. आता इथं थंड झालेला आहे, बघू शकता. तर एकदम छान असं मऊ शिजलेलं आहेत हरभरे. आता थोडंसं पळीनं फोडी मऊ बारीक करून घ्यायच्यात. फक्त बटाट्याच्या फोडी बारीक करून घेतलेल्या आहेत मी. आता इथं कढई ठेवलेली आहे गरम व्हायला आणि याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा टोमॅटो सर्व भाजून घ्यायचे. सुरुवातीला मिरची टाकायची. आता 1 विलायची टाकायची याच्यामध्ये. 2 लवंगा टाकायच्यात आणि 2-4 मिरे टाकायचेत आणि कांदा टाकून घ्यायचा. एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं खोबरं टाकलेलं आहे खिसलेलं. आता हे छान असं भाजत आल्यावर याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. आता अद्रक लसूण थोडंसं टाकलेलं आहे आणि थोडं बाजूला ठेवायचे. आता टोमॅटो पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि एकदम छान असं मऊ करून घ्यायचे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि एकदम छान असं हे परतून झालेलं आहे किंवा हे भाजलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. आता हे थंड झालेलं आहे. आता याच्यात अर्धा चमचा जिरे टाकलेत आणि 1 चमचा धने टाकायचे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची.
इकडं मी गॅसवर कढई ठेवली आणि 2 पळ्या तेल टाकायचे. मोहरी टाकायची सुरुवातीला आणि जिरे आणि मोहरी सोबत टाकलेली आहे मी. तेजपान टाकायचे 2-3. थोडंसं लसूण पेस्ट टाकलेली आहे, त्याच्यामुळं पण छान असं टेस्ट येते. आता मी तेलामध्येच लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर टाकणार आहे. आणि वाटण वाटलेलं आहे ते ह्याच्यातच टाकून घ्यायचे तेलामध्ये. तेल सुटेपर्यंत एकदम छान असं तळून घ्यायचे. आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर एकदम छान असं तळून घ्यायचं आहे मसाला. छोट्या चमच्याने 1 चमचा मी हळद टाकणार आहे याच्यामध्ये. आता हळदीमुळे एकदम छान असा रंग आलेला आहे, तर बघू शकता. चवीनुसार मीठ टाकायचे. थोडंसं जास्त टाकायचं नाही, कारण मी शिजवताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि इथं गरम मसाला टाकला 1 चमचा. आता एकदम छान असं तेल सुटलेलं आहे, बघू शकता ह्या मसाल्याला. आता ह्याच्यात 1 चमचा तूप टाकायचे. तुपामुळे एकदम छान अशी चव लागते याला. एकदा नक्की टाकून बघा. आता ह्याच्यात हरभरे टाकून घ्यायचेत आणि मध्यम गॅसवर एकदम छान असं शिजवून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटं असंच थोडंसं शिजवू द्यायचे. तर बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. आता इथं भाजी तयार झालेली आहे. नवरात्रामध्ये तुम्ही कधी पण ही भाजी बनवू शकता आणि कुमारिका जीव घालू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.